एक पळी तेल घालत आहे. तर मी आता हे रवा भाजून घेत आहे. तर बघू शकता माझा रवा आता छानपैकी असा लाल भाजलेला आहे. शेंगदाणे पण चांगले भाजलेले आहेत. तर तेल गरम झालेलं आहे. तर तेलात आपण मोहरी टाकून घेऊया. 2-4 कढीपत्त्याचे कांदा लालसर तळून घ्यायचा आहे आपल्याला. शरीराला पण पोषक असतं हे उपीट. आपण रव्याचं उपीट वगैरे बनवतो ना, ते लहान बाळाला शरीराला पण मानवतं. तरी पण नक्की ट्राय करा. बघू शकता आपला कांदा लालसर तळलेला आहे. मी त्यात 2 मिरच्या फक्त असे 2 तुकडे करून टाकत आहे, कारण चव येण्यासाठी. शेंगदाणे टाकल्यानंतर ना आता त्यात हळद आणि अर्धा चमचा मीठ आणि आता आपल्याला ह्यात घालायचं आहे पाणी. उकळी येण्यापर्यंत आपण झाकण टाकून ठेवूया याच्यावर. इथे बघू शकता उकळी आलेली आहे. आता आपण ह्यात रवा टाकून घेऊया. पाणी हे होईस्तोवर आपण चांगलं हलवून घेऊया. त्याची थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि झाकण टाकून ठेवूया याच्यावर 2 मिनिटांसाठी. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा.